नेमकं मी उद्यापासून तर 3 दिवस ओडिशाच्या दौऱ्यावर आहे। ओडिशा राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी मला त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे। ते नाशिकला आपल्या सह्याद्री ॲग्रो प्रोड्युसर्स कंपनीमध्ये भेट देण्यासाठी आले होते आणि त्यांनी ऑफर केली की आपण ओडिशाला या, काही शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करू। मी आपल्याला सुरुवातीलाच सांगू इच्छितो की शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रश्नाच्या संदर्भात कुठेही मला जर बोलवलं तर मी सातत्याने तयार असतो, मी पुढे या ठिकाणी होत असतो। आणि म्हणून आजच्या ह्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर, उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती विभागाच्या सर्व शेतकऱ्यांबरोबर बैठक घ्यावी, त्यांच्याशी इंटरॅक्शन करावं, चितकूच करावं, चर्चा करावी, परिसंवाद करावा, या उद्देशाने मी एक मीटिंग सकाळी 11 वाजेपासून सुरू केली। दुपारी 2 वाजता या ठिकाणी आपलं उद्घाटन होतं। एक तासभर आम्हाला या ठिकाणी यायला लेट झालं, पण आम्ही कुठेही थांबलो नाही। मी तर त्यांना सांगितलं की मला जेवायचं पण नाही, मी जेवणासाठी वेळ देऊ इच्छित नाही, डायरेक्ट आपण उद्घाटनाच्या ठिकाणी चला। आणि या ठिकाणी येऊन आपल्या समेत आता मी या ठिकाणी उपस्थित आहे। शेतकरी ही व्याख्या फार मोठी आहे। बोलणारा 2 मिनिटांमध्ये शेतकरी हा शब्द बोलून जातो, 2 सेकंदामध्ये बोलतो, पण शेती आणि शेतकरी हे गणित न जुळण्यासारखं आहे, न समजण्यासारखं आहे। ज्याला समजलं त्याने प्रगती केली, ज्याला अद्याप समजलं नाही त्याने आपलं आयुष्य संपवलं, आणि ज्याला कधी समजणारच नाही त्याच्या जीवनामध्ये अनेक चढ उतार या ठिकाणी प्राप्त झाले। त्यामुळे हा एकदम मोठा वास्ट विषय। खरं म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी या ठिकाणी माझा या कृषी क्षेत्रासाठी मला पाठिंबा दिला आणि माझी निवड केली। आणि सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सांगितलं की कृषी खातं हे तुम्ही माणिकराव कोकाटेंकडे द्या। त्यांनी त्याला तात्काळ मान्यता दिली आणि या कृषी खात्याची जबाबदारी गेल्या 1 महिन्यापासून माझ्यावर या ठिकाणी पडलेली आहे। तेव्हापासून तर आज तागायत मी कृषी उद्घाटनं, एक्झिबिशन्स, प्रदर्शन आणि वेगवेगळ्या प्रकारच्या विभागीय बैठका, शेतकऱ्यांशी इंटरॅक्शन या ठिकाणी करतो आहे। मी जरी शेतकरी असलो तरी माझ्या भागामध्ये पिकाचं जे काही पॅटर्न आहे तो वेगळा आहे, आपल्या भागातले पिकाचे पॅटर्न वेगळे आहेत। माझ्याकडे ऊस तयार होतो, माझ्याकडे द्राक्षे तयार होतात, माझ्याकडे कांदे तयार होतात, आपल्याकडे ते कमी प्रमाणात होतात, फारच कमी प्रमाणात। त्यामुळे आपल्याकडे कापूस, सोयाबीन, संत्र आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे शेतीची उत्पादनं आपण या ठिकाणी घेतो। नागपूरमध्ये यापेक्षा थोडंसं आणखी वेगळं आहे आणि वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादनं या ठिकाणी शेतकरी घेतो। परंतु तरीसुद्धा शेतकरी हा फार स्थिर नाही, संरक्षण नाही, आणि शेतकऱ्याला सातत्याने असं वाटतं की शेती हा आपल्या 5व्या पुजलेली आहे, त्यामुळे प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे। परंतु हे सगळं करत असताना दुर्दैवानं कालांतराने शेती ह्या विषयावरती जे काही लोक या ठिकाणी शेतात काम करायला पाहिजे ती संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे। शेतीमध्ये काम करणारे लोक भेटत नाही, शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोगांचा प्रादुर्भाव निर्माण होतो, वातावरणामध्ये बदल होणार असल्यामुळे शेती अनिश्चित होते, आणि अशा सगळ्या या राहण्यामधून या ठिकाणी त्याला प्रगती करायची आहे, प्रगती साधायची आहे, आणि त्यासाठी तो शेतकरी या ठिकाणी सतत प्रयत्न करतो। मला या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की शेती आपली यशस्वी 100% होईल। शेती हे माणसाचं जीवन आहे, शेती हा देशाचा कणा आहे, आणि शेती खरं म्हणजे हा शेतीप्रधान देश आहे, हे शेतीप्रधान राज्य आहे, आणि यामुळे शेतकरी हा केंद्रबिंदू मानून राज्याचं नियोजन, राज्याची धोरणं या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे, या भावनेने मी या ठिकाणी आपल्यामध्ये फिरतोय। काही धोरणामध्ये बदल सुचवायचे असतील तर ते सुचवले पाहिजे, काही नवीन धोरणं निर्माण करायची असतील तर नवीन धोरणं या ठिकाणी अंमलात आणली पाहिजे, आणि शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे। पण हे सर्व करत असताना माझी आपल्याला एक विनंती आहे, नुसत्या शेती ह्या विषयावरती आपल्याला अवलंबून राहून चालणार नाही। काही शेतीपूरक उद्योग, काही व्यवसाय या ठिकाणी सुरू करावे लागतील, किंवा शेतीला जे काही दुसरे बाय प्रॉडक्ट आहेत किंवा दुसरे या ठिकाणी व्यवसाय आहेत ते आपल्याला सुरू करावे लागतील। उदाहरणार्थ डेअरी आहे, उदाहरणार्थ पोल्ट्री आहे, उदाहरणार्थ अनेक गोष्टी आहेत, आणि त्यामुळे या अशा थोड्या थोड्या गोष्टी आपण जोपर्यंत सुरू करत नाही तोपर्यंत आपल्याला फारसा न्याय मिळेल असं मला वाटत नाही। तोपर्यंत फार
सुरक्षितता निर्माण होईल असं मला या ठिकाणी वाटत नाही. कारण शेती हा मोठा विषय आहे. प्रत्येक ठिकाणी वातावरणाच्या बदलामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना अडचणीला सामोरं जावं लागतं. यातून कधी त्याची सुटका होईल यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी सुविधा राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. आताच हेलोंडे पाटलांनी सांगितलं की या ठिकाणी कोल्ड स्टोरेजची उपलब्धता पाहिजे. माझ्या सभेमध्ये आता अनेक शेतकऱ्यांनी मला सांगितलं की गोडाऊन्स या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये निर्माण झाली पाहिजे. गोडाऊन कोल्ड स्टोरेज या ज्या सुविधा आहेत शेतकऱ्यांच्या, या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं ही सरकारची जबाबदारी आहे. शेतकरी शेतात कष्ट करतो, शेतकरी शेतीमाल पिकवतो, पण शेतीमाल पिकवताना त्याला जी बाजारपेठ आहे ती बाजारपेठ त्याला निश्चित स्वरूपाची मिळत नाही. बाजारपेठेमध्ये विकणारा मालाचे पैसे त्याला व्यवस्थित मिळतीलच याची गॅरंटी नाही. त्यामुळे तो साधारण सतत अस्थिर असतो. त्यामुळे या शेतकऱ्यांना स्थिरता निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून त्याला मदत करणं ही खऱ्या अर्थानं सरकारची जबाबदारी आहे. यासाठी आम्ही अभ्यास करतोय की आणखी शेतकऱ्यांना काय सुविधा देता येतील. उदाहरणार्थ त्यांनी चाऱ्याच्या संदर्भामध्ये आता मला सांगितलं, आम्ही 5 एकरवरती जागा मनरेगाच्या माध्यमातून चारा तयार केला आणि शेतकऱ्यांना फ्री ऑफ कॉस्ट दिला. मी असं म्हणतो की महाराष्ट्र सरकारमध्ये 35,000 एकर शेती ही विद्यापीठामध्ये पडून आहे आणि अशीच पडून आहे शेती. त्यामध्ये काही उत्पन्न नाही, काही नाही. त्या शेतीमध्ये अशा प्रकारचे चारा निर्माण करून शेतकऱ्यांना का मिळत नाही, तर तोही प्रयोग केला पाहिजे. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे डेमो दिले पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले पाहिजे. औषधं आणि खताच्या निर्मिती संदर्भात आपला संशोधन मोठ्या प्रमाणामध्ये पुढे गेलं पाहिजे. म्हणजे संशोधनाने, ज्ञानाने या ठिकाणी शेतकरी मोठा होईल हा विचार करून या ठिकाणी कृषी खातं आणि कृषी विद्यापीठं यांनी या ठिकाणी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून टप्प्याटप्प्याने या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला रिझल्ट ओरिएंटेड कसं काम सुरू करता येईल तो विचार आमच्या मनामध्ये आहे. त्यासाठी माझे प्रयत्न आहेत. मला कल्पना आहे हे काम 4 आणि 6 महिन्याचं नाही आहे, हे काम वर्षभराचं सुद्धा नाही आहे. हे स्ट्रीमलाईन करण्यासाठी फार मोठा कालावधी यामध्ये जाऊ शकतो. मोठ्या कालावधीची आवश्यकता या ठिकाणी आम्हालाही या ठिकाणी लागणार आहे. परंतु एकदा का तो सेटअप तयार झाला, एकदा तो सेट तयार झाला की त्या मार्गाने शेतकरी प्रगती करतील. मला खात्री आणि विश्वास आहे शेतकरी प्रचंड प्रगतशील आहेत. शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे, परंतु शेतकऱ्यांना सुविधा नाही. आता काय प्रयोग फक्त काय विद्यापीठच करतात का? शेतकरी सुद्धा प्रयोग करतात. अनेक प्रयोग शेतकऱ्यांनी केलेले आहेत, अनेक यशस्वी प्रयोग या ठिकाणी झाले आहेत. छोट्या छोट्या मशिनरी निर्माण केल्या आहेत. कांदा लागवडीचे केंद्र असतील, वेगवेगळ्या प्रकारचे लागवडीचे केंद्र असतील, अशा प्रकारच्या लागवडीचे केंद्र निर्माण केले, रोबोट तयार केले. आता नव्याने AI टेक्निक या ठिकाणी आलं आहे. नव्याने या ठिकाणी वातावरणामध्ये होणारे बदल त्याचं निरीक्षण करण्याची सामुग्री या ठिकाणी बाजारामध्ये उपलब्ध आहे. इंटरनॅशनल कंपन्या यामध्ये भाग घेत आहे. मग अशा प्रकारे आमचा शेतकरी कुठेही मागे नाही, त्यांच्या बरोबरीने या ठिकाणी संशोधन करतोय, पुढे जातोय. केवळ त्याला या ठिकाणी मदतीची गरज या ठिकाणी भासते आणि मदत सरकार एकट्या दुकट्या माणसाला करत नाही. सरकारचे काही नियम आहेत, सरकारचे काही या ठिकाणी मर्यादा आहेत आणि त्या मर्यादेतून या ठिकाणी ते काम करत असतं. परंतु त्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन शेतकरी जो प्रयोग करतो त्याच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आणि सरकारने अशा प्रकारचे प्रेरणा आणि प्रोत्साहन हे शेतकऱ्यांना कायमस्वरूपी देण्याची आवश्यकता आहे. खरं म्हणजे जी एक्झिबिशन होतात, जी प्रदर्शनं होतात, याचा मुख्य हेतू या ठिकाणी शेतकऱ्यांनी यावं, आपल्या डोळ्याने बघावं काय प्रगती चालली आहे, कुठल्या फार्मर प्रोड्युसर कंपनीने काय प्रॉडक्ट लॉन्च केलेलं आहे, शेतीमध्ये उत्पन्न कशी निर्माण केली आहे, ऑर्गॅनिक शेतीमध्ये प्रोडक्शन कसे आहेत, शेतीमध्ये भाजीपाला कुठल्या प्रकारचा या ठिकाणी निर्माण केला जातो, वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट्स कसे आले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या औषधाच्या कंपन्या आल्या आहेत, मशिनरीच्या संदर्भात ट्रॅक्टरच्या कंपन्या आहेत, वेगळ्या मशिनरी आल्या आहेत, रोबोट आले आहेत. हे सगळं आपल्या निदर्शनामध्ये यावं. मी अनेक वेळा मी माझ्या मतदारसंघामध्ये म्हणतो की कुठलाही राजकीय पुढाऱ्याने या ठिकाणी जोपर्यंत विकास त्याला डोळ्याला दिसणार नाही आणि हाताला लागणार नाही तोपर्यंत विकास झाला असं या ठिकाणी म्हणता येणार नाही. नुसता बोलण्याने आणि कानाने ऐकल्याने विकास होत नाही. विकासासाठी तुम्हाला डोळ्याने सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात, हाताला त्या गोष्टी लागल्या पाहिजे आणि त्यामध्ये कळतं आपल्याला की खऱ्या अर्थानं आपला विकास झाला आहे. आणि तो विकास आपल्याला जर साध्य करायचा असेल तर वेगवेगळ्या प्रकारची चर्चासत्र, चर्चा शिबिरं, प्रशिक्षण शिबिरं या ठिकाणी जी आयोजित केली जातात त्यातून ज्ञानाची लूटमार या ठिकाणी होते
आणि तो ज्ञानामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यातून शेती संपन्न या ठिकाणी होण्यासाठी निश्चितपणे आपल्याला प्रेरणा मिळते. आणि अशा प्रकारचं काम अशा या एक्झिबिशनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उभं करतो, प्रदर्शनाच्या माध्यमातून उभं करतो. म्हणजे आता जे अमरावती जिल्ह्यामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये एक्झिबिशन भरतंय, याच धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये, अमरावती विभागाच्याच नव्हे, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी विभागाच्या वतीनं अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित करण्याची सूचना मी या ठिकाणी कृषी खात्याला देणार आहे. कृषी खात्याने अशा प्रकारची प्रदर्शनं आयोजित करायची आहे. गरज पडली तर तालुका पातळीपर्यंत, गरज पडली तर गाव पातळीपर्यंत, आठवडे बाजारापर्यंत या ठिकाणी आपले उत्पादित केलेले माल विक्री झाले पाहिजे. शेवटी प्रचार आणि प्रसार हा शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत कसा जाईल, प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून त्याला लवकर ज्ञान कसं अवगत होईल, अशा प्रकारची यंत्रणा आपल्याला उभी करावी लागेल. आणि त्या यंत्रणेचा हा भाग म्हणून अशा प्रकारचे आपण प्रदर्शन या ठिकाणी भरवतो. राज्यामध्ये कदाचित हे माझं 5वं 6वं प्रदर्शन असेल. हा काळ प्रदर्शनाचा आहे, हा काळ कॉन्व्होकेशनचा आहे, हा काळ विभागीय बैठकांचा आहे. या काळामध्ये एक दिवसाची सुद्धा वेळ फुरसत या ठिकाणी आमच्याकडे नाही. परंतु हाच काळ महत्त्वाचा आहे. येणाऱ्या वर्षभरामध्ये मला शेतकऱ्यांना जे काही द्यायचं आहे किंवा शेतकऱ्यांची धोरणं राबवायची आहेत, त्याचं या ठिकाणी एकत्रितपणे धोरण राबवण्यासाठी आपल्या सर्वांचं फीडबॅक, आपल्या सर्वांची माहिती या ठिकाणी कलेक्टिव्हली जमा करून आणि त्यामध्ये त्याचा समावेश कसा करता येईल तो विचार माझ्या मनामध्ये आहे. आणि म्हणून त्यासाठी आम्ही विभागीय बैठका या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. मला खात्री आणि विश्वास आहे की या सगळ्या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी आपल्या ज्ञानामध्ये भर घालतील, शेतीमध्ये बदल करतील आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारची शेती फुलेल फळेल आणि शेतकऱ्यांचे दिवस या ठिकाणी आनंदी येतील. अस्थिर जरी शेतकरी असला तरी शेतीशिवाय आपल्याला पर्याय नाही. शेती हे आपलं साधन आहे आणि शेतीवरच आपण या ठिकाणी इतके दिवस आपल्याला शेतीनेच जगवलेलं आहे. शेतीच भविष्यकाळ आपल्याला जगू शकते आणि शेतीलाच भविष्य निश्चितपणे चांगलं आहे असं माझं स्वतःचं मत आहे. ज्यांना शेतीमध्ये इंटरेस्ट नाही, ज्यांनी शेतीमध्ये नुसतं चर्चाच करतात, अडचणीच सांगतात, अशी माणसं प्रगती करू शकत नाही. चर्चा आणि अडचणीवर मात करून आम्ही शेतीमध्ये यशस्वी कसं होऊ यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि काही शेतकरी ते प्रयत्न फार मोठ्या प्रमाणात करतात. अनेक शेतकरी कंपन्या स्थापन झाल्या आहेत, त्यांनाही या ठिकाणी यश प्राप्त झालेलं आहे. त्या माध्यमातून त्यांना ज्ञानाची गरज आहे. विद्यापीठाच्या सर्व संशोधकांना मी या ठिकाणी सांगितलं आहे की शेतकऱ्यांच्या बांधावर जा, डेमो द्या, त्यांचं तंत्रज्ञान या ठिकाणी त्यांना तुमचं तंत्रज्ञान त्यांच्याशी शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत तुम्हाला कसं पोहोचता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा. आता तर नवीन ॲग्रिस्टॅक आलेलं आहे. ॲग्रिस्टॅक म्हणजे आमचे सर्वे सुरू आहे. ॲग्रिस्टॅक तुमच्या आधार कार्डाशी लिंकअप करणार आहे, ॲग्रिस्टॅक तुमच्या शेतीशी लिंकअप करणार आहे. त्यामुळे जे बोगस प्रकार जे होतात कधी कधी ते बोगस प्रकाराला मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. AI टेक्निक या ठिकाणी नव्याने बाजारात येतं आहे. AI टेक्निकच्या माध्यमातून आपल्याला अतिशय उत्कृष्ट अशी शेती करता येणार आहे. खरं म्हणजे AI टेक्निकची गरज काय आहे, मातीमध्ये आपण थोडंसं 4 इंच 5 इंच जर ते इन्स्ट्रुमेंट यायचं इन्स्ट्रुमेंट टाकलं तर आपल्याला त्या मातीमध्ये काय आहे आणि काय नाही 1 मिनिटामध्ये कॉम्प्युटरमध्ये आपल्याला त्याचे या ठिकाणी माहिती मिळते, नोंद मिळते की त्या जमिनीमध्ये हायड्रोजन किती आहे, फॉस्फरस किती आहे, त्या पिकाला काय कशाची आवश्यकता आहे, कशाची कमतरता आहे, जी कमतरता असेल ती फुलफिल कशी करायची आणि जी जास्त होत असेल ते कमी कसं करायचं, त्यासाठी औषधोपचार कसे करायचे ते जाग्यावर कळतं. आता आम्ही सॅटेलाईटच्या माध्यमातून काही वेळा विचार करतो, पण ढग जर आले मोठ्या प्रमाणात तर सॅटेलाईट कधी कधी काम करत नाही, त्याप्रमाणे व्यवस्थितपणे आपल्याला फोटोज मिळत नाही. त्यामुळे हे डायरेक्ट AI टेक्निक हे जमिनीमधून या ठिकाणी आपल्याला मिळतं आणि जागेवर मिळतं. त्याचे रिझल्ट अत्यंत उत्तम आहेत. आणि म्हणून देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब या ठिकाणी परदेश दौऱ्यावर असताना ते हे AI टेक्निकच्या संदर्भामध्ये त्यांनी समजून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की कृषी क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो, फार मोठ्या प्रमाणात क्रांती घडू शकते. अशा प्रकारचं तंत्रज्ञान भारत देशाने अवगत करण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांचेही या ठिकाणी पुढाकार घेऊन यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करण्याचा त्यांचा विचार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांनी आमच्या कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलून त्यांना सांगितले की मला शेतकऱ्यांना AI टेक्निक द्यायचे, लवकरात लवकर प्रस्ताव सादर करा. माझ्या बजेटच्या आतमध्ये माझ्या भाषणामध्ये मला प्रोव्हिजन करायची आहे, तुमची डिमांड मला सादर करा. मला शेतकऱ्यांना लवकरात लवकर या ठिकाणी AI टेक्निकच्या माध्यमातून जोडायचं आहे. म्हणजे याचा अर्थ राज्य सरकारची मानसिक इच्छा आहे की आपल्याला शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे, वेगवेगळ्या तांत्रिक बाबी या ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यायच्या आहेत आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं सरकार प्रयत्नशील आहे. मला तर मनापासून सांगायला आनंद होतोय
हे सरकार आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी काम करत आहे. आज थम्पिंग मेजॉरिटीमध्ये राज्य सरकार आहे. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अतिशय उत्कृष्टपणे काम करत आहे. मंत्रिमंडळामध्ये सहकाऱ्यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अगोदर सांगितलेलं आहे, जो चांगलं काम करेल त्याला ठेवू, जो काम करणार नाही त्याला काढून देण्याची क्षमता पण आम्ही एका मिनिटात ठेवू. कारण सरकार काय कोणाच्या भरोश्यावर बसलेलं नाही, सरकार काठावर नाही आहे. त्यामुळे एखादा गेल्यानं 10-5 आमदार घेऊन गेला आणि काय सरकारवर परिणाम होईल. त्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही. तुमचं स्किल दाखवा, तुमचं मेरिट दाखवा आणि त्याप्रमाणे उत्तमोत्तम काम या ठिकाणी तुमच्या क्षेत्रामध्ये करा. अशा प्रकारच्या सूचना माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही यांनी या ठिकाणी संपूर्ण मंत्रिमंडळाला केल्या आहेत. आम्ही सुद्धा त्या दृष्टिकोनातून अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो. एखाद 2 गोष्ट कमी जास्त होत असेल, मागे राहत असेल, काही कठोर निर्णय घेण्याची वेळ आली तर तेही या भविष्यकाळात आपल्याला घ्यावे लागतील. परंतु कधीतरी स्थिरता जीवनामध्ये आली पाहिजे. आपण यावेळी नेहमी सांगतो की आपल्याला फक्त हे पैशावाले लोक दिसतात, श्रीमंत लोक दिसतात आणि आपण कॅल्क्युलेशन जे करतो किंवा आपण मोजमाप जे करतो ते फक्त पैशानंच करतो. पैशाने माणूस सुखी होतो असा जो आपला समज आहे तो तुम्ही डोक्यातून काढून टाका. पैशाने कधीच माणूस सुखी होत नाही. माणूस कामाने सुखी होतो, कर्तृत्वाने सुखी होतो. त्याच्या मनामध्ये समाधान कधी मिळतं? जोपर्यंत त्याला आश्वासन मिळत नाही, जोपर्यंत आश्वासकरित्या त्याचं जीवन जगत नाही तोपर्यंत तो कधीच सुखी होऊ शकत नाही. आपण बघा, तुम्ही ज्ञानेश्वराच्या पसायदानामध्ये शेवटच्या ओळीमध्ये काय लिहिलं आहे? शेवटच्या ओळीमध्ये एवढंच म्हटलंय, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला असं म्हटलेलं नाही की येणेवरे ज्ञानदेव श्रीमंत झाला असं म्हटलंय का? असं म्हटलं नाही. म्हणजे जीवनाची जी काही व्याख्या आहे ती सुखाशी निगडीत आहे. आणि सुख तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर स्थिरता तुमच्या जीवनामध्ये आली पाहिजे. आणि स्थिरता निर्माण करण्यासाठी राज्य सरकार त्यांच्या पातळीवर प्रयत्नशील राहील, प्रयत्न करत आहे. एवढंच आश्वासन तुम्हाला या निमित्ताने देतो. पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या मान्यवर अनिल बोंडे साहेब आणि आमचे सर्व आमदार सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये मला या ठिकाणी येता आलं, आपल्या समेत राहता आलं. मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. मी शेतकरी पुत्र आहे आणि शेतकऱ्याच्या या कामासाठी माझा कुठेतरी वेळ या ठिकाणी कामी लागतोय. त्यामुळे या व्यासपीठावरच्या सर्वच लोकांचा आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्व शेतकरी बांधव आणि शेतकऱ्याला लागणारे जे काही यंत्रसामुग्री तयार करणारे कंपन्या आहेत या सर्व कंपन्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.